तर नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. मिस्टर थेरोडकर ह्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर आजची सुरुवात हे आपले रवी दादा मार्गदर्शक, आपले खूप प्रेरणादायक दादा आहेत, खूप मार्गदर्शन करतात आयुष्यासाठी. हे मला लहानपणापासून ओळखतात आणि आजची सुरुवात यांच्या म्युझिकपासून. आणि हॅबिट ही असलीच पाहिजे आयुष्यात, काही ना काहीतरी आवड असलीच पाहिजे. आणि याच्या पुढे अजून आपल्याला एका लोकेशनला जायचं, तर तुम्हाला आता सांगणार नाही. आजचा प्लॅन काय आहे आपला, तुमचं काय म्हणणं दादा? 2 शब्द. एक नंबर, पॅशन फॉलो करा. यस, फॅशनना फॉलो करू नका. पॅशन जे ना तुमच्या ड्रीमला फॉलो करा. फॉलो युअर ड्रीम, फॉलो युअर पॅशन. ओके, गॉट इट. तर मित्रांनो, कसं काय, कसं सकाळची स्टार्टिंग झाली आहे बस मस्त. तुम्हाला नाही घेत, टेन्शन घेऊ नका. तर ओळख करून देते आपल्या मित्रांची. हे आहे प्रकाश घोडके साहेब, यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या भरपूर. भाऊचा बड्डे, प्रकाश घोडके साहेब आपले मित्र. त्याच्यानंतर हे आपले स्वप्नील भाऊ केडकर, एडिटर, आपले व्हिडिओ बनवणारे माणूस, जिगरी माणूस भाई. हे आपले योगेश भाई. सर काही 2 शब्द बोलू शकता तुम्ही? लात घालू का? आणि आता ही आपली गाडी, एक गाडी घेऊन आपल्याला निघायचं आता मस्तपैकी. तुम्हाला लोकेशन नाही सांगणार, पण कळेल तुम्हाला पुढची हवा काय लोकेशन आजचं. ये आपली गाडी मस्तपैकी इज्जत में एंजॉय करके तक जाएंगे. एंजॉय करत जाऊया. तर मित्रांनो मस्तपैकी बसलो आहे. अजून एक मित्र आहे आपला, त्याला पिकअप करायचं नवले ब्रिज पासून. गांडी खाली मोबाईल आणि वरडते वरती. बोला बिंदास, नॅचरली ब्लॉग आहे आपला. चिजो का खाल्ला पाहिजे, चांगला लागतंय, व्यायाम होतो. चिंगम पण खाल्लं पाहिजे महिन्यातून 1-2 वेळा. दात क्लीन होतं, हायजीन मेंटेन राहतं. काय काय नाही. प्रकाश घोडके साहेब भेटत राहू ब्लॉगला. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढे पण दाखवणार आहे तुम्हाला आजचा विशेष काय कार्यक्रम. ओके, बाय. तुम्हाला अंड काढून चाललोय. मला पूर्ण मानलेत का अंडावर खाली. योग्य बाय, 2 शब्द पब्लिकसाठी आपल्या भाई. बुवात काही नसलं का नाही. अजून तो चॅनल आहे तो येड्या गांडीचा भाई. काही बोल नका, इज्जत घाल नका. समाजात आपल्याला इज्जत आहे मित्रांनो, तुम्ही देताय म्हणून आपल्याला इज्जत आहे समाजात. बस की आता तू कोण बोलतोय? आम्ही बस गाडीचं उतराव खाली. इथं सुरुवात आहे, पिक्चर आम्ही बाकी आहे. छटका लागली काय याला नाही फिरवलं तुझ्या. हाय, हाऊ आर यू? कसा आहेस माझ्या मित्रा? मी गोष्ट सांगतो, एक राजाची गोष्ट सांगतो. मी राजाची शेट खाजवल्याची आजीची. मित्रांनो लक्ष नका द्यावा. आपले जरा मित्र जरा वाढवायचे आयुष्यात. आपल्या असेच मित्र पाहिजे, सगळे मित्र पाहिजे. समज आला. गाणं वाढवलंय म्हणजे माझं बोल बच्चन आता बंद करणार आहे. असतंय काही समजून घ्यायचं जरा, काय काय नाही. ओके बाय. हे आमचं कुम, हे आमचा कुम मित्र आहे. जरा 4 डोळे जास्त त्याला. आणि हे पलीकडलं पैलवान आमच्या गावाचा इतिहास होता. त्याने कधीच कुस्ती जिंकली नाही. आणि ते पुढचा ड्रायव्हर आमचा ड्रायव्हर एक फेमस ऋषी, डोंगन ऋषी. आणि आमचे शेट ते बसले तिकडे गाल्यात हसतात. आम्हाला कळत नाही तसं गाल्यात हसणारी माणसं. आले आपले पुरुषोत्तम भाऊ. अरे पुरुषोत्तम भाऊले जिम मारून घेतले का? तिथं ह्याच्यावर होतो मी तेव्हा नाक्यावर. तिथं बघितले तर केळी हे होती काळी बसला बघतो भाऊ. ते नाही तसं त्याचं खराब आहे शर्ट. काय म्हणते पब्लिक काय म्हणते आपली? पुरुषोत्तम भाऊ कुठे आपले? पुरुषोत्तम साहेब 10 वाजता जिम मध्ये होते. अभिजित भाऊ 6 वाजता. कन्सिस्टन्सी भाई, कन्सिस्टन्सी. हे बघा, फिटनेस बघा, फिटनेस. ये बडी लाईट वेट.
अभि घरी सांगून आला काय फिटनेस संध्याकाळी येणार नाही म्हणून. गाडी कुठं लावून या इथं पलीकडे ते शोरूम. हाय हे आमचं बावळाट गाडीमध्ये भरले आज. आणि आताच आमची शेट पुरुषोत्तम उर्फत गोल्या उर्फत अभिजित कदम, सगळ्यात सुपर गोलू मोलू टोलू त्याचं नाव आहे. आज आम्ही त्याला नेऊन चांगला चांगला आम्ही हे करणार. बस कापरे त्याच्या शेजारचा एक गोलू आहे. त्याला बी असा गोल्याने मान. हा पसरा त्यांना कधी उद्या उचलायचा आहे का परवा दिवशी उचलायचा? तर मित्रांनो बघू शकता हा आहे बँगलोर सातारा हायवे. त्या रूटने आपण चाललोय मस्तपैकी. ट्रॅफिक खूप आहे, काय करणार आपण काय करू शकत नाही, पण आपण थोडं ऍडजस्ट करावं लागेल. हा एन्जॉय दिस लाईफ. चलो बडी लाईक वेट एन्जॉय एन्जॉय. ए दीदी हॅलो, सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो आहे नवले ब्रिज, सगळ्यात खतरनाक ब्रिज आहे महाराष्ट्रातला. त्या ब्रिजवरनं आपण प्रवास करतो एकदम खतरनाक. अरे लाल परी गेली बघा आपली. सबसे खतरनाक ब्रिज बोलते इसको नवले ब्रिज. बघू शकता आता बसतो खाली माझी पाठायला लागली. तर मित्रांनो आम्हाला लागली जरा थोडीशी भूक. तर मस्तपैकी आहे शेड. हा खेळ शिवापूरचा टोल. घ्यायचं का अहो नाही ते नाही हे खाणार तर म्हणतोय. बाकी दुसरं कोण खाईल? खेळ शिवापूरचा ते टोल नाही. आहे. खायचं असेल तर तू खाशील. अहो ते नाही, हे बरं चांगले आहेत का तसं. घ्यायचं काही विषय चल एन्जॉय. तर आता मी मस्तपैकी पेरू घेतले सगळ्यांना खाण्यासाठी. ते दिले का 100? दिलं. बाबा ते मागे. ओ बाबा ओ तर आता मस्तपैकी पेरू खाऊन एन्जॉय करूया. एकदम जबरदस्त मध्ये. भैया ए पट्ट्या कुठे पेरू बरं आता कर तुकडे कर चल मस्तपैकी. करायचे काय? तर कसं खाल्लं पाहिजे माणसाने. पोट आहे, भूक लागतेच. नाही आता खाल्ले बा. हिचे व्ह्यूज आय लाईक इट. मस्तपैकी हिचे व्ह्यूज 13.6 गे. लाईक मस्त नाही बरं सगळे बोलणार बघा बाई कसं आहे. गोळा कोणी घेतलं रे? लिंबूच्या गोळ्यात आहे. मी नारायणपूरला गेलो त्यावेळेस. चपचप आवाज येतोय त्याच्याकडे दुर्लक्ष द्या. समजून घ्या हातानं होत असते. नाही आवाज वेगळा नाही. खातोय आम्ही. वादळ वादळ. तर नमस्कार मित्रांनो, हा जो गड दिसतोय तुम्हाला हा पुरंदरगड आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्हा सासवड गावाजवळील पुरंदरगड आहे. इथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. आणि हा जो रोड आहे नारायणपूर रोड आहे. आपण सध्या आता संचे दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. आणि तसंच काहीतरी थोडं वस्तू खरेदी करायची आपल्याला. मग हाच तो पुरंदरगड छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म या गडावरती झालेला आहे. आणि या गडाची खूप अशी ऐतिहासिक माहिती आहे. तुम्ही गुगलला बघून सर्च करू शकता की या पुरंदरगडाची काय कहाणी आहे नेमकं, तर तुम्हाला कळेलच. आणि निसर्ग खूप सुंदर आहे. रुपये तो म्हणायचं. पेरू
ही धनगर बघा यांच्यामुळं खरं रस्ता काढला म्हणायचा एक काळ. अरे धनगराच्या पावलांनी वाट झालेली ही बेळवाली मावशी ऐतिहासिक म्हणायचं. धबधबा बघ ना, नॅचरल शेतातला नॅचरल धबधबा. कुठेतरी गेला पर्वत होता. आता जो पर्वत आहे ना ही कंच खाणारी माकड पर्वत दुसरा कुठं पर्वत होता. कुठला काय म्हणला पर्वत होता रे कुठला तरी जुना. आता जो पुरंदर किल्ला आहे ना पुरंदरावर दारूगोळ्याचं सगळ्यात वैशिष्ट्य होतं. म्हणजे दारूगोळा हा सगळ्यात सुरक्षित होता. आता तो कमजोर झालाय म्हणून तर कधी बी फुटतो बिटतो इथं काही पण, म्हणून तर सगळं झालंय. किल्ला आहे ना कधी झाला. धबधबा तुम्ही माहिती घेण्यासाठी वर जाऊ शकता. असा काहीतरी असा टन जातो आणि मग वर जातो. मग असा टन जातो डायरेक्ट गोडे गेलो होतो पण वर करून तिकडच गेलता. एक तथ्यच सगळे लेडीज लोक ना असं जे हे ना त्यांची पदर घेऊनच तोंडाला रडतात. ते खरंच रडतात की ते आवाज करतात. मला त्यातलं लॉजिक कधी बघा पाणी तर काही येत नाही. माय गेला मग चांगला आवत ना मग. सकाळचं काय कन्सेप्ट चालू नसतं रे. वॉटरफॉल, स्मॉल वॉटरफॉल. दिस इज द व्हेरी गुड अँड नेचर ब्युटिफुल. इकडे दाखव इकडं पाठीमाग तुम्ही बघा आता निसर्गवन्य. प्राणी दाखवतो काही निसर्ग वन्य आणि एवढा झाला एवढा गण्य. निसर्ग वन्य बघा. हे जंगल, हे झाडे, ही झुडपी, हे डोंगर, ही नद्या, हे किनारा, हे रस्ता. शिंदे साहेबांचा डायलॉग काय ती डोंगर काय ती झाडे. तुम्ही म्हणणी कोणत्याचा इकडं बघ. तू म्हण काय ती झाड काय झाड काय डोंगर एकदम. ए मित्रांनो नारायणपूरमध्ये याच ठिकाणी नारायणपूरमध्ये आम्ही दत्ताचं दर्शन घेणार. आणि दत्ताचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही खाली वडापाव खायला जाणार. कारण आमच्या पोटात लय भूक लागलेली मित्रांनो. आताच आमच्या मित्रांनी म्हणजे आमचा गोल्या त्यांनी 3 पेरू घेतले होते आणि आम्ही सगळ्यांनी एक तोडा खाल्ला. तसं 7 किलो एक जण खात तसं आम्ही 3 पेरू आम्ही 7 जणात खाल्ले. हो का गाडी थांबलेली आता उतरायची कोशिश आम्ही चालू आहे. तसं जाईल का पण तू पण बनव भाई. आज मी नाही बोलणार. आज ही माणसं बोलणार आणि तुम्ही ऐकणार. चलो दर्शन घ्या आणि ज्यांनी नाही घ्यायचं त्यांनी पटकन ते जे गोष्टी घ्यायची त्या गोष्टी घ्या. चलो आपण जाऊ दर्शन घ्यायला. तर मित्रांनो आले आपण दत्तांच्या मंदिराजवळ. थोड्याच वेळात आपण मस्तपैकी दर्शन घेऊया. तुम्हाला पण दर्शन घ्यायला भेटेल, मला बी घ्यायला भेटेल. आणि प्रकाश भाऊंचा बड्डे त्यासाठी आज विशेष बड्डे त्यांचा म्हणून आपण आज दर्शन घ्यायला. माझा पैसा नको माझा नको. आपण दर्शन घेऊ. तर दर्शन घेऊया छानपैकी. सुरुवात आपण इथून करूया ब्लॉगची. आजचा ब्लॉग हा चल असंच. तर मित्रांनो इथं खूपच मोठी लाईन आहे. तर आपण कसं दत्तांचं दर्शन करूनच घेऊ. त्याचा पण खूप मोठा इतिहास आहे दत्तांचा. तर आपण इथून दर्शन घेऊ. बेस्ट एकदम. तर दर्शन झाले छानपैकी. चल फोटो काढ की. फोटो माझ्याकडे थंबनेलला काय टाकू. मग थंबनेल पाहिजे ना भाई. अरे दरगुरू फोटो किती लागते तुला. ESD लागते. हा ESD फोटो आहेत आपल्याकडे. दरगुरू नाही तुम्ही दाखवतो इकडनं ती बाई गोल लाव. इथं लाव मध्ये. व्हेरी गुड आहेत का सुट्टे पैसे माझ्याकडे आहेत. राहू दे गुड बघूच लागले. एकच नंबर. भैया कुठे चल ना येऊ घ्या भाय. अरे इथं वाट बघती पब्लिक. बोल
नमस्कार, आम्ही आज आलेलो आहे नारायणपूरमध्ये, सासवड येथे नारायणपूर. गुरुदेव दत्ताचं दर्शन घेण्यास आम्ही आलेलो आहे. मित्र हे काय केलेलं आहे सगळं? चल दर्शन छानपैकी झालेलं आहे मित्रांनो, एकदम बेस्ट क्वालिटी मध्ये. तर आता आपण जरा गाडी खाली करून घेऊया आपली आणि मग आपली मोठी गाडी भरून घेऊया. काय म्हणायचं योगेश भाई? योगेश भाई, माझा मित्र बोलला तेच काफी आहे. मित्र आहे चिल होते काय? भक्तिशक्ती एक म्हणजे शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराज दोघांची एक मूर्ती. हा साहेब कितीला आहे? 500 रुपये 4000 रुपये. आम्ही इथं लावतो धक्क्याला गरिबांना. त्यांनी मला विचारलं, मी माझी प्राइस सांगितली, बघा. त्यांची वेगळी असेल ना. इथे कसं चाललंय, मालक वेगळे प्राइस सांगते वेगळ्याच, कस्टमर कन्फ्यूज. छान मिळते सगळ्यात भारी. ही राजगडला आहे ना अशी? राजगड की रायगड? नाही रे, रायगडला आहे अशी. रायगडला आहे या. ही जी पोझिशन आहे शिवाजी महाराजांची, ही रायगडला आहे अशी. हे खूप रिव्ह्यू क्लास आहे शिवाजी महाराज. हो माय गॉड. हा एक से बढ़के एक इथं मूर्त्या आहेत सर्वांची. तर कोणाला घ्यायचं असलं तरी ते येऊ शकता नारायणपूरला. खूप भारी जबरदस्त क्वालिटी. आपण पण 2 मूर्त्या घेतल्यात. लिहिलं आहे बघ, कॉर्नेला दे. ते कितीला आहे? म्हणलं 2000 रुपये. ती म्हणली ते बाय मॅडम 500 रुपये. म्हणलं मी माझी प्राइस सांगितली, तुमची वेगळी असेल ना. डम 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 डुबाला. चलो बडी निकलेंगे अभी यहाँ से. माल दिसते नाही माझी चांगली आवडली. पण माल दिसली नाही. माझ्या मित्राचा आज बर्थडे आणि त्याला बर्थडे तर्फे मी दिलेला आहे महाराजांचा गिफ्ट. इथं दिलंय का? चल दे घेऊन. चल योगे भाई दे घेऊन. चल दे ना. फाईल चेंज केली का रे? पुढे कसे कुठली? आपल्या भक्तिशक्ती.